काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा भाजपचा आरोप। माफी मागितली नाही तर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी। अभूतपूर्व गोंधळात देवेंद्र फडणवीस सरकारनं जिंकला विश्वासदर्शक ठराव। आवाजी मतदानानं बहुमत केलं सिद्ध, पण ही लोकशाहीची हत्या, शिवसेना काँग्रेसचा हल्लाबोल। विधिमंडळाच्या नियमाने आणि परंपरेने आजचं कामकाज झालेलं आहे। त्या कामकाजाचं रेकॉर्डिंग आहे आणि हे रेकॉर्डिंग नियमबाह्य नाही। नियमानुसारच विश्वासदर्शक ठराव मंजूर। नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विनोद तावडेंचा दावा, वेळेत मतविभाजन मागितलं नाही ही काँग्रेसची चूक, केला प्रतिहल्ला। निवडणूक लागल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या निवडणुकीला समोर जाऊ आणि मेजॉरिटीच्या याच्यावर दोन्ही पदं आमच्या हक्काने नियमाने आम्हाला मिळणार आहे। तिथं डीलचा तडजोडीचा प्रश्न येतो। पाठिंब्याच्या बदल्यात विधान परिषदेचं सभापतीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता। भाजप आणि राष्ट्रवादी साटालोटा असल्याची चर्चा। शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती। गदारोळातच सभागृह अध्यक्षांनी केली घोषणा। तर या होत्या सगळ्या विशेष अधिवेशनाबद्दलच्या हेडलाईन्स। आणि आता एक नजर इतरही हेडलाईन्सवर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू कीची यांनी मोदींची भेट। एशियन समिटमध्ये केलं भाषण। चित्रपट निर्माते रवी चोप्रा यांचं निधन। महाभारत सिरियलनं उभ्या देशाला घातली होती भुरळ। बर्निंग ट्रेन, दहलीज, बागबान, बाबुल हे गाजलेले सिनेमे। जय मल्हार मालिकेतले लोकप्रिय कलाकार अतुल अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन। अभ्यंकरांच्या अचानक एक्झिटमुळे चित्रपट आणि नाट्यसृष्टीवर शोककळा। आणि गडचिरोलीत वैनगंगा नदीच्या तीरावर वाघ मृतावस्थेत आढळला। वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा वन विभागाचा दावा।